श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। ज्यांची ज्या शिष्याची जशी ताकद असते तशाच ठिकाणी ती पूजाविधी विधान पार पाडण्यात जाते। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एका भोंदू बाबाला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतलं। कमलेश शिवकुमार अधिकारी असं या भोंदू बाबाचं नाव आहे। याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील लवळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर दोन भावांच्या आई वडिलांचं 2021 मध्ये एका महिनाभराच्या अंतराने निधन झालं। आई वडिलांचं अचानक निधन झाल्यानं दोघा भावांमध्ये भीती निर्माण झाली। यावर दैवी तोडगे उपाय करणाऱ्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिक फाटा येथील या भोंदू बाबाची माहिती मिळाली। माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाशिकला येऊन भोंदू कमलेश बाबाची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी तुमच्या कुटुंबाच्या मागच्या जन्मीचं पाप आहे, तुम्ही राहत असलेल्या जमिनीत दैवी दोष आहेत, त्या जमिनीत असलेला गुप्तधनाचा साठा, त्यांच्यावर असलेला अतृप्त आत्मे यांनीच तुमच्या आईबापाचा बळी घेतला आणि तुम्हा दोघांना देखील मृत्यू योग आहे अशी भीती घातली। या भीतीचा नायनाट करायचा असेल तर तुम्हाला उज्जैनला यावं लागेल असं सांगितलं। उज्जैनला गेल्यानंतर स्मशानभूमीची जळत्या चितेवर 4 दिवस आगरी पूजा करत विविध पशूंचा बळी देण्यात आला। देवी पूजेच्या नावाखाली 1.5 लाख रुपये उकळवल्याचं देखील समोर आलं। या कमलेश भोंदूचं यावरील भागलं नाही तर त्यांना आणखी काही दिवसांनी नांदगाव येथील पिंपळखेड आश्रमात बोलून पुन्हा आगरी पूजा केली, त्यातही पशूंचा बळी देण्यात आला आणि दारू प्रसाद म्हणून दिले। त्यांच्याकडून घरगुती कामही करून घेतलं। तसेच मठ बांधण्याच्या नावाखाली त्यांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व प्रकारात भोंदू कमलेश अधिकारी यांच्या पत्नीचाही समावेश आहे। या प्रकरणी दोघा भावांनी नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि अनिच्छा मदतीने भोंदूगिरीचा पर्दाफाश केला। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदू बाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत। याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राने त्यांना साथ देत आहेत। असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू बाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात भोंदू कमलेश अधिकारी आणि त्याची पत्नी या दोघांनी विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या हा भोंदू नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात आणखी कोणाची तक्रार झाल्यास त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अथवा इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।